अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सज्जन हो, आज 6 जून. आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. प्रभू रामदास स्वामींचा हा मनाच्या श्लोकामधील एक श्लोक. प्रभू रामदास स्वामींच्या बद्दल श्री महाराजांना अत्यंत आदर होता, म्हणून रामदास स्वामींच्या बद्दल बोलताना श्री महाराज म्हणाले, आम्ही त्यांना मूळ पुरुष म्हणतो. प्रभू रामदास स्वामींचा दासबोध वाचला की काही बाकी वाचण्याची गरजच पडत नाही, एवढे प्रचंड ज्ञान त्या ग्रंथामध्ये भरलेले आहे. त्यांचे आणखी काही लिखाण म्हणजे मनाचे श्लोक, करुणाष्टके, अभंग हे सुद्धा मनाला फार भावून जाते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. या श्लोकामधून साधकांनी आपली मनोवृत्ती कशी ठेवावी, ईश्वराकडे पाहताना कसे पाहावे, आईकडे जसे बाळ हट्ट करीत असतो त्या भावनेने समर्थ रामदास स्वामी श्री रामरायांना मागणे मागत आहेत. संतांनीच मागणे मागावे. आपले मागणे आणि संतांचे मागणे यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. आपण फक्त संसार सुख मागणार, संत मात्र अवघ्या समाजाबद्दल सुख मागणार. म्हणून तर पसायदान निर्माण झाले. ज्या ज्ञानेश्वरांना भिक्षा सुद्धा मिळाली नाही, ते ज्ञानेश्वर महाराज मनात राग न धरता समाजासाठी विश्वात्मक देवाची प्रार्थना करतात आणि म्हणतात, पुढील पसायदान आपल्याला ठाऊक आहे. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात, हे रामराया, माझा जन्म तुझ्या कारणाने झालेला आहे. माझ्या जन्मात इतर वाईट करणे घडू नये म्हणून माझे एकच काम असावे, तुझा संग लाभावा, तुझ्या योगाने मी घडावे. संतांचा संग, देवांचा संग कल्याणाचा मार्ग आहे, म्हणून सज्जनाची संगत असावी. संगत धरावी सदा सज्जनाची, नको बाबा संगत कदा दुर्जनाची. मला जे जीवन दिले आहेस, हा जो नरदेह दिला आहेस, ती तुझी देण आहे. केवढे मोठे उपकार माझ्यावरती केलेले आहेत. मग हा देह तुझ्या कारणी झिजला नाही, विषयामध्ये भिजला, मग माझ्या जीवन जगण्याला अर्थ तो काय? मी कळवळ्याने तुला मागतो आहे की माझा देह तुझ्याच कारणी पडावा, म्हणजे मला जरी मृत्यू आला तरी तुझ्या दारात यावा, तुझे नाम घेताना यावा, देव कार्य करताना यावा, देश कार्य राष्ट्र कार्य करताना मला मृत्यू यावा. पुढली ओळ आहे, उपेक्षू नको गुणवंता अनंता. तू कसा आहेस तर गुणवंत आहेस, अनंत आहेस, यशवंत आहेस, सुखदाता आहेस, सुख देणारा तूच, दुःख हरण करणारा तूच, अगदी गणर राजासारखा. आणि अशा देवाकडून जर माझी उपेक्षा झाली किंवा माझ्या कारणाने उपेक्षा झाली तर माझ्यासारखा मीच दुर्भागी होय. समर्थ रामदास स्वामींची आणखीन एक ओळ अशाच अर्थाची आहे, ज्याच्यामधून रामाविषयीचे आदर्श भक्ताचे प्रेम कसे असते हे 4 शब्दातच दिसून येते. तुझ वीण क्षीण होतो धावरे धावा आता, किंवा तुझ वीण एरे नयनी बा निद्रा. आणखी एक ओळ, कधी भेटशी गा मजशी सुभद्रा. अर्थात या वेगवेगळ्या ठिकाणच्या ओळी असल्या तरी भावार्थ भक्तांच्या हृदयामध्ये निश्चित खळबळ माजवून जाईल. तो एक आदर्श आहे आणि त्या आदर्शावरून भाविक चालत राहतील यात संशय नाही. म्हणून तर यशवंत महाराज समर्थ रामदास स्वामींना मान देतात आणि त्यांच्या तोंडामध्ये वरील श्लोक कायमचा असायचा म्हणून तो इथे निरूपणासाठी आला.
म्हणून तुम्ही तो वाचत आहात. शेवटची ओळ आहे, रघुनायका मागणे हेचे आता. तुझा योग घडावा, तुझ्या कारणाने देह पडावा, तू माझी उपेक्षा करू नकोस. माझ्याकडून तुझी उपेक्षा होऊ नये एवढेच मागणे तुझ्या पायाजवळ आहे. यात कोणताही स्वार्थ नाही. मागणे असे मागावे, देवालाही आनंद व्हावा, त्याने भरभरून चटकन द्यावे. जसे आपण सांडलेले ओंजळीत पटकन भरतो, अगदी तसे तसे संतांचे मागणे असते आणि संत देवालाच मागतात. इतरांना मागण्यात अर्थ नसतो हे त्यांना ठाऊक असते. ऐशा दात्या विसरावे, तोंड कोणा पसरावे. तो हा लक्ष्मीचा पती, सर्व सुखाची विश्रांती देणारा असा तो. सर्व सुखाचे आगर म्हणजे भगवंत आहे. त्याच्या देण्याला मर्यादा नाहीत. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव.